हाय गाईज, तर आज पुन्हा एकदा मी तुमचं काजल डोबळे या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी गेले होते माहेरी, ते पण माझ्या पप्पांच्या गावी गेले होते, भोसरीला नव्हते गेले. आणि ते पण विशेष म्हणजे मी आज स्कूटी घेऊन गेले होते माहिती का, आणि ते पण जागरण पूजाला गेले होते. तर मी स्कूटी घेऊन गेले होते आणि ते पण जागरण पूजा होती म्हणून मी गेले होते. तर सगळ्यांचं उरकणं वगैरे चालू होतं आणि त्यानंतर इथं पूजा पण मांडायचं काम चालू होतं. इथं सगळ्यांची साड्या वगैरे घालणं चालू होतं माझ्या काकीचं वगैरे. तर पुढं कंटिन्यू करा ब्लॉग, किती छान छान होते. पण जास्त काही घेत नाही, थोडंसं घेते, पण तुम्ही कंटिन्यू करा पाहू. त्यानंतर त्यांचं सगळ्यांचं आवरलं वगैरे, ते देवाचे पाय वगैरे पडून घेतले. सगळं पूजेला बसायच्या आधी सगळ्यांच्या मोठ्यांच्या पाया वगैरे पडायचं आणि नंतर पूजेला बसायचं, अशी प्रथा असते. त्यानंतर इथं पूजा वगैरे चालू झाली आहे. तर पाहू शकतो म्हणजे पूजा वगैरे चालू झाली. त्यानंतर त्यांचं शाल वगैरे घालायचं काम चालू होतं. नंतर पूजा वगैरे आटोपली आणि मला निघायचं होतं, त्यामुळे मग लगेच मी जेवायला बसले. जेवायला पाहू शकता तुम्ही काय काय मेनू आहे. गुलाबजाम वगैरे होतं, आपलं फेवरेट गुलाबजाम, मसाले भात आणि खूपच आवडतं ते पण होतं. आणि नंतर मग मला उशीर होईल ना म्हणून मग मला आधी पटकन जेवायला बसवलं. जागरण संध्याकाळी होतं, ते काय मला व्हिडिओ घेता नाही येणार. त्यामुळं कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग, आणि छान वाटला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला वरती म्हणजे एक छोटीशी म्हणजे नंतर दाखवते मी कसं आहे, पण ते काय मला दाखवता येणार नाही जास्त मोठं असं म्हणजे. तर दाखवते माझ्या पप्पांचं गाव किती डोंगरामध्ये आहे. तर नक्कीच पाहू शकता तुम्ही, कंटिन्यू पण करा ब्लॉग, आणि आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करून द्या. आणि माझं जेवण तर हाय गाईज, बघा मी आले ह्या रस्त्याने आली आहे. आणि ह्या रस्त्याने आली ना, जो तो रस्ता मी दाखवते ना, त्या रस्त्याने सरळ खाली जायचं आहे. ती पाण्याची टाकी दिसते तुम्हाला, तर त्या रस्त्याने सरळ खाली जायचं आहे. खाली जाऊन म्हणजे इथून पण मी इथून 1-1.5 किलोमीटर आहे. ते खाली जाऊन हात तलाव दिसतो तुम्हाला, तो पूर्ण कोरडा पडलेला आहे. उन्हाळ्यात सगळं कोरडं असतं. तो तलाव आहे, तिथं टाकी झालेली आहे. आता नवीन बांधकाम वगैरे झालेलं आहे, खूप छान सुधारणा पण झालेली आहे. माहेर कुणाला अप्रूप नसतं आपलं, किती कसंही गाव असलं तरी आपल्याला शेवटी आपलं गाव, पप्पांचं गाव, आपल्या जन्मतिथी म्हणजे हे झालेलं आहे, ते कुणाला पण आवडतं. मला तर माझं गाव खूप, माझं माहेर खूप मला आवडतं. किती दुष्काळ असला, किती काय झालं तरी आपलं कुणाला पण पप्पांचं गाव आपल्याला आवडतच राहतं. हा आहे तलाव, त्याचं सगळं पाणी आटलेलं आहे. तो फक्त पावसाळ्यातच थोडंसं म्हणजे जास्त पाऊस झाला तर तो तलाव भरून जातो आणि सगळीकडे हिरवगार पूर्ण निसर्ग खूपच छान होतो. आणि डोंगर दिसतोय तुम्हाला कडने, अख्खा कडे साईडने डोंगर दिसतोय, आणि डोंगराच्या पायथ्याशी ते गाव आहे. आणि ह्याच पलीकडे माझ्या मामाचं गाव आहे. म्हणजे दोन्ही गावं शेजारी, पप्पांचं गाव पण शेजारी आणि मामाचं गाव पण शेजारीच आहे. आणि ह्या रोडने मी आलेली आहे. मी इथं थांबले, म्हटलं हे तुम्हाला दाखवावा शूट घेण्यासाठी. मला काय आतमध्ये जास्त शूट घेता नाही आलं, की मी 1-1.5 तास झाला होता मी आले होते. आणि आपल्याला लगेच रिटर्न जायचं होतं. मी काही संध्याकाळी जागरणाला मी काही थांबले नाही. ते मस्त मला फोर्स करत होते जागरणाला, थांब, चुलते काकी वगैरे सगळं म्हणत थांब. मम्मी पण आली, मम्मीसोबत काय मला एवढं बोलता नाही आलं. पण चला असू द्या, शेवटी हे लग्न झालं तर लेकीला तिच्याच घरी जायला लागतं, हे तर जग जाहीरच आहे. तेवढं काय त्यातला मानून नाही घ्यायचं. तिथं छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिरात पण मी तुम्हाला दाखवणार होते ते मंदिर कसं आहे. त्या मंदिराची यात्रा पण खूप मोठी होती, पण आता मला ऑलरेडी खूपच उशीर झालेला आहे. मला एकटीने जायचं होतं त्या रोडने, मी एकटीने गाडी घेऊन आले होते. पहिल्यांदा डेअरिंग केली होती मी यायची. तर म्हटलं आता आपण आलो आहे, मम्मी पण घाई करत होती की तू लवकर घरी जा बाई सुखरूप. तर पोचल्यावर काय फोन लागणार नाही, तर काय रेंज नसतीच ऑलरेडी. मी इथं वरती आल्यावरती मला फोन आलेलं कळलं की बाई तू घरी जा व्यवस्थित. घरी गेल्यावरती मला एक मेसेज टाक किंवा म्हणजे हे कर. तर चला बाय बाय. कसा वाटला असं माझा ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा.